नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये नारळाविषयी थोडीशी माहिती घेणार आहोत. आता तुम्हाला माहीतच आहे, आपल्या चॅनलवर नारळाच्याबद्दल डिटेल भरपूर व्हिडिओ आहेत. पण आजचा जो व्हिडिओ आहे तो पहिली गोष्ट आपण हे दाखवण्यासाठी बनवत आहोत की आपण जी जून 2024साठी जी रोपं ग्रीन डॉर्प मलेशियन ग्रीन याची ही जी बनवलेली आहेत, जवळजवळ 50,000 प्लस रोपं जी बनवलेली आहेत. आता ही जी आपण रोपे आहेत ती डिसेंबर जानेवारीमध्ये बनवलेली आहेत. बनवलेली म्हणजे थोडक्यात आपण बॅगिंग केलेली आहेत. ऑलरेडी ही रोपं जी तयार करायची सुरुवात होते ती बीपासून आपण जे जमिनीवर टाकतो, पाण्यामध्ये टाकतो आणि कोंब आल्यानंतर त्याला बॅगिंग करतो. तर ती जी प्रोसेस असते ती कमीत कमी 1 वर्षभर चालते टोटल. पण त्यामध्ये कोंब आल्यानंतर आपण जे बघितलं होतं की झाडं बॅगिंग कशी केली जातात किंवा कशा पद्धतीनं केली गेलीत, हे आपण 2 ते 3 महिन्यापूर्वी बघितलं होतं. आणि त्यानंतर मी त्याच वेळेस तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की आपण आता जे रोपांची वाढ वगैरे कशी होत आहे किंवा रोपांमधला जो फरक आहे तो शेतकऱ्यांना बघायला मिळणार आहे. तर त्यासाठी आपण सर्वप्रथम पहिली गोष्ट हा व्हिडिओ बनवत आहोत. तर पहिल्यांदा आपण आता ही रोपं बघूया की जी आपण 2-2.5 महिन्यापूर्वी जी रोपं बॅगेमध्ये टाकली होती त्या रोपांची अशा पद्धतीनं आता वाढ चालू आहे. आता वाढ ही प्लस मायनस असेल किंवा थोडंसं करपा असेल किंवा हे असेल, ह्या सगळ्या गोष्टी आता चालू आहेत. आणि हे रोपाची जडणघडण आहे, हे काय फायनल रोप नाही आहे आपल्याला देण्यासाठी शेतकऱ्यांना. आता रोपं जी देणारी जे असतात ते लॉट वेगळे राहतात आणि जे आपलं जर्मिनेशन असेल, बॅगिंग रिबॅगिंग केलेली रोपं असतील किंवा नवीन रोपं असतील तर तो विषय थोडा वेगळा असतो. तर आता हे बघू शकतो सर्वप्रथम आपण की अशा पद्धतीनं ही रोपांची आपल्या वाढ चालू आहे. आणि हे पहिली गोष्ट जून 2024साठीचं नियोजन आहे. तर आता मित्रांनो बघू शकतो आपण आता हे जूनमध्ये जी रोपं देणार आहोत ती 1.5 वर्षाची 10 ते 12 किलोच्या बॅगमधली अशी ही रोपं देणार आहोत. आता ही रोपं म्हटलं तर 18x18, 20x20 असं प्लांटेशन करायचं आहे. एकरामध्ये 125-150 रोपं लागतात. जी जागामध्ये वेस्ट जाते त्यामध्ये आपण ह्यामध्ये मित्रपीक म्हणून आपण पेरू, लिंबू किंवा सुपारी किंवा इतर बरीच असे प्लांट्स आहेत त्याचं प्लांटेशन करू शकतो आहे, जेणेकरून त्या झाडांना त्याचा फायदा होईल आणि आपण आपली जागा पण वापरामध्ये जास्तीत जास्त आणू शकतो. आता हा 1.5 वर्षाचा नारळ लावला की आपल्याला 3-3.5 वर्षामध्ये उत्पादन चालू होत असते. वर्षाकाठी 300-350 नारळ मिळतात. आता हा शाळ्याचा नारळ आहे. तसंच हे जर आपण शाळ्यासाठी नाही तोडला, जर जून होऊन दिला तर आपण हा खोबऱ्याचा नारळ म्हणून पण वापरू शकतो आहे. आता शाळ्यासाठी नारळ म्हटला तर शेतकऱ्यांकडून 15 ते 20 रुपये या दराप्रमाणे कमीत कमी या दरामध्ये घेतला जातो. पुढं त्याचा 60, 70, 80 तो सीझननुसार किंवा रिक्वायरमेंटनुसार किंवा आपण कोणत्या भागामध्ये तो घेत आहोत त्यावर तो रेट राहतो. पण आपण शेतकरी म्हणून जर विचार केला तर आपल्याला हा नारळ आहे तो 15 ते 20 रुपये एका नारळाला आपल्याला मिळत असतात. आता जनरली 300-350 नारळ आपल्याला एका झाडापासून मिळत असतात. 1-1.5 वर्षाचं रोप लावलं की आपल्याला 3-3.5 वर्षामध्ये हे नारळ चालू होत असतात. आता बरेच असे काही शेतकरी आहेत की ज्यांना आपण 3 वर्षापूर्वी 1.5 वर्षाचा नारळ दिल्यानंतर त्यांना पुढील 18 महिन्यामध्येच घड पडलेले आहेत किंवा मोहर वगैरे लागलेला आहे, असे सुद्धा आपल्याकडं बरेच शेतकरी आहेत. तर त्या पद्धतीनं ॲक्च्युअलमध्ये जर आपल्याला उत्पादन चालवायचं म्हटलं तर 3-3.5 वर्ष थांबावं लागणार आहे. आता काही झाडं लवकर मॅच्युअर होतात, त्यांना 18 महिने, 20 महिने, 2 वर्षामध्ये सुद्धा मोहर लागू शकतो. पण एक परिपक्व झाड झाल्यानंतर आपण याला उत्पादन धरायचं आहे. आता 300-350 नारळ एका झाडाला म्हटलं तर आपली
एकरामध्ये 100 ते 150 झाडं ह्या हिशोबानं जर आपण ठोकळ जर कॅल्क्युलेशन केलं, आता मी काही हातामध्ये कॅल्सी वगैरे नाही आहे, पण एक ठोकळ आपण 9 ते 10 लाख रुपये आपल्याला एकरी मिळू शकतात. आता हे कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकताय. जास्त नाही, 150 झाडं गुणिले 350 फळं गुणिले त्याला मिळणारा 15 रुपये दर. तर अशा पद्धतीनं आपल्याला 8 ते 10 लाख रुपये एकरामध्ये व्हायला पाहिजेत. तर अशा पद्धतीनं हे संकरित जातींची नवीन व्हरायटीची ही ग्रीन डॉर्फ किंवा आपण ह्याला मलेशियन ग्रीन म्हणतो, त्याचे हे प्लांट्स आहेत. आता आपल्याला नारळामध्ये आपल्याकडं ग्रीनबरोबरच ऑरेंज येलो डार्प असतं आहे, ते शोसाठी वापरलं जातं. आणि त्यानंतर DTTD जे आहे ते खोबऱ्यासाठी स्पेशल, म्हणजे नारळाची जी संख्या आहे, ती फळांची संख्या आहे ती आपल्याला कमी मिळते आणि त्याचा जो उपयोग आहे तो खोबऱ्यासाठी म्हणून केला जातो, शाळे म्हणून वापर केला जात नाही. आणि त्याचं जे उत्पादन आहे ते सुद्धा 4 ते 5 वर्षानंतर येतं आहे. लवकर उत्पादन आपल्याला धरता येत नाही 1.5 वर्षाचं झाड लावलं तरी. आणि त्यानंतर येते बानवली. आता बानवलीचा पण आपण सेपरेट व्हिडिओ बनवला होता. तर बानवलीमध्ये ही उंच जाणारी जात आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला 150 ते 200 नारळ सापडतात. त्यामुळे आता ही आउटडेट झालेली जुनी झालेली जात आहे, ती सुद्धा खोबऱ्यासाठी वापरली जाते, पाण्यासाठी वापरली जात नाही. शाळेसाठी म्हटलं किंवा 2 in 1 नारळ म्हटलं तर हा ग्रीन डॉर्फ, मलेशियन ग्रीन डॉर्फ असा आहे. हे 1.5 वर्षाचं रोप असणार आहे आपलं. आता त्याचबरोबर आपल्याकडं 2.5 वर्ष म्हणजे 60 किलोच्या बॅगमध्ये, त्यानंतर 150 किलोच्या बॅगमध्ये, म्हणजे जनरली आपल्याकडं 1.5 वर्षापासून 3.5 वर्षापर्यंत प्लांट्स असतात. जेवढं झाड आपण मोठं लावणार आहे तेवढं आपल्याला उत्पादन लवकर येणार आहे. फक्त याच्यामध्ये आपल्याला हँडलिंगचं जे आहे किंवा ट्रान्सपोर्टेशन जे आहे ते शेतकऱ्यांना जास्त लागत असतं. त्यामुळे शक्यतो शेतकऱ्यांनी बाग लावायची असेल तर बजेटमध्ये म्हटलं तर हे 1.5 वर्षाचं रोप घ्यायचं आहे. आता जूनपर्यंत ह्या रोपाची उंची 4-5 फूट रोपाची उंची होणार आहे आणि रोपं आपण स्वतः बनवल्यामुळं गॅरंटेड रोपं येणार आहेत. नर्सरी शासन मान्यता आहे आपली, अनुदान पात्र नर्सरी आहे. रोपांबरोबर आपल्याला भाऊसाहेब फोंडकर, नानासाहेब देशमुख असेल, पोकरा, रोजगार हमी यासाठी जे बिल लागतं अनुदानसाठी, ते बिलसुद्धा आपल्याला प्रोव्हाइड केलं जातं आहे. आता बरेच माझे क्लायंट आहेत, त्यांनी अनुदानला बिल घेतलेलं आहे, रोपं लावलेली आहेत आणि बरेच शेतकरी असे आहेत की ज्यांना 1.5 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये फ्लॉवरिंग फ्रुटिंग दिसलेलं आहे. तर हे बऱ्याच गोष्टी आहेत, ते काय एका व्हिडिओमध्ये सांगणं शक्य नसतं आहे. आजचा खास व्हिडिओ जो होता तो फक्त शेतकऱ्यांना अपडेट देण्यासाठी होता की अशा प्रकारची आपली रोपं तयार झालेली आहेत आणि ही रोपं आपल्याला जूनमध्ये मिळणार आहेत. तरी जे शेतकरी इंटरेस्टेड असतील त्यांनी खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि आजच आपलं बुकिंग निश्चित करा. कारण आज 7 मार्च 2024 आज आपल्याकडं कोकणामधून काही शेतकरी आले होते. त्यांनी चंदन आपल्याकडं बुकिंग केलेलं आहे. जवळजवळ 500 चंदन त्यांनी 3 वर्षाचं घेतलेलं आहे. त्यानंतर दहिवडीमधून पवार सर म्हणून आलेले, त्यांनीसुद्धा तयार झाडं म्हणजे नारळ असेल, आंबा, पेरू, घरगुती अशी एक झाडं एका गाडीचा लोड बुकिंग केलेला आहे. आता हे सगळं यांचं जूनमध्ये नियोजन आहे. अशाच प्रकारे आपणसुद्धा नर्सरी व्हिजिट करू शकताय. नर्सरी व्हिजिट करणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करून आपलं बुकिंग कन्फर्म करू शकताय, जेणेकरून आपल्याला खात्रीशीर, गॅरंटेड आणि चांगली रोपं मिळायला मदत होते. ज्या शेतकऱ्यांना नर्सरी व्हायचं आहे त्यांनी आधी 1 दिवस कॉल करून अपॉइंटमेंट घेऊन यायचं आहे, जेणेकरून भेट होते, सविस्तर माहिती मिळते. तर आजचा आपला हा अपडेटचा व्हिडिओ आहे की आपल्याला झाडांची ग्रोथ कशी आहे हे दाखवायचं होतं. तर आता हे आपण असं बघितलेलं आहे. त्याचबरोबर आपण नारळाबद्दल थोडीशी माहितीसुद्धा घेतलेली आहे. आता थोडंसं नारळ लावत असताना काय आपल्याला करायचं नाही ह्याच्याबद्दल टिप्स, आपण ज्या प्रत्येक व्हिडिओमध्ये टिप्स देतो तर त्याबद्दल सांगायचं म्हटलं तर पहिली गोष्ट, नारळामध्ये अंतर कमी नाही करायचं आहे. कारण बरेच शेतकरी झाडं जास्त बसावी म्हणून 10x10, 12x12, 15x15 आणि बरेच नर्सरीवालेसुद्धा असं चुकीचं गाईड करतात शेतकऱ्यांना. तर त्यांनासुद्धा माझं विनंती आहे की शेतकऱ्यांना प्रॉपर गाईड करा, जेणेकरून फायद्यात राहतील शेतकरी. कारण शेतकरी जगला तर देश वाचणार आहे, हे लक्षात ठेवून काम करणं गरजेचं आहे आपल्याला. तर अंतर कमी नाही करायचं आहे शेतकरी मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला
झाडं लावल्यानंतर ह्याच्यामध्ये भुंग्याचा एक त्रास असतो. त्यासाठी आपल्याला भुंग्याचं कामगंध सापळे असतात ते असेल किंवा थिमेट फॉरेट असेल हे बांधायचं आहे. आता हे कन्सल्टिंगमध्ये आपण सगळं सांगत असतो आहे. आणि नारळ म्हटलं तर त्याला एक मिडियम पाणी लागतं. अति कमी पाण्यामध्ये सुद्धा याची वाढ योग्य नाही होणार आहे. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तरी डिटेल माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद. आपला दिवस शुभ असो.